म्हटले माहिती का अनुपम खेर, की त्या मंदिर परिसरात बलात्कार झाले. ते बलात्कार म्हणजे आजच्या दृष्टीनं काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला नुसती चोरी नाही करायची, अनाचार, अनागोंदी, बलात्कार सुद्धा मोगलांनी केले, मग आम्ही का करू नये? नाही, ही खरंच खेदाची आणि दुःखदायी बाब आहे. कारण अनुपम खेरसारखा प्रसिद्ध अभिनेता तो राम मंदिरातील लुटमारीचं किंवा तिथं झालेल्या भ्रष्टाचाराचं समर्थन करतो, बरोबर का नाही? याचा अर्थ असा आहे की मुंह में राम बगल में छुरी, म्हणजे तोंडामध्ये फक्त राम आहे आणि काखेमध्ये त्या धर्मभक्तांना, रामभक्तांना मारण्याचं तंत्र यांच्या मनामध्ये आहे. कारण त्यांनी काय केली की चोरी करणाऱ्या तिथल्या पुजाऱ्यांना वाचविण्यासाठी किंवा रामाच्या आडून लोकांना लुटणाऱ्यांना वाचविण्यासाठी ते काय म्हणले की खरी लूटमार तेव्हा झाली जेव्हा मोगलांनी मंदिरं उद्ध्वस्त केली, त्यांची लूट केली, मंदिर परिसरात बलात्कार झाले. राम मंदिरातील देणगीची चोरी ही त्या तुलनेत किरकोळ बाब आहे असं अनुपम खेर म्हटले. म्हणजे राम मंदिरातील चोरी हा फार छोटा विषय. मुघलांनी देशाकडून जे काही लुटलं त्याच्या तुलनेत ही 2-7 कोटीची लूट म्हणजे किरकोळ आहे असं अनुपम खेर म्हणतात. मग याचा अर्थ असा आहे की मोगलांनी जे काही देशाला आतापर्यंत लुटलं ते तर परकीय होते. मग आता हे जे काही अनुपम खेर यांच्यासारखे जे काही भक्त आहेत, लुटमारीचं समर्थन करणारे आहेत, मग हे मोगलांच्या खालोखाल कुतुबशाह, आदिलशाह, नवाब, म्हणजे हे छोटे मुसलमान आणि ते मोठे मुसलमान, एवढाच फरक झाला ना. म्हणजे तुम्ही बरोबरी कुणाची करायला लागले, कुणाची तुलना कुणाबरोबर करायला लागले? म्हणजे राम मंदिरात लुटमार करणारे यांना तुम्ही मोगलांच्या बैठकीत बसवायला लागले. म्हणजे इथं लुटमार करणारे हिंदू आहेत, ते लुटमार करणारे मुस्लिम होते, परकीय. म्हणजे आता हे त्यांचे वंशज झाले असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कुठल्या गोष्टीचं समर्थन करावं आणि त्याच्यातून लोकांसमोर काय मेसेज उभा करावा ह्याची काही यांना कल्पना नाही किंवा काही यांच्या डोक्यात येत नाही. बरं, दुसरी गोष्ट की 1 रुपयाची चोरी असू द्या नाहीतर 1 कोटीची चोरी असू द्या, चोरी चोरीच आहे. खोटं बोलणंपणाचं आहे, लबाडीचं आहे. परंतु रामाच्या आडून जे काही हे प्रकरण झालं त्यामुळं हजारो वर्षापासून आपण आपल्या मनामध्ये जोपासलेला राम, बरोबर, आणि त्या रामाची रामभक्ती खरी कशी असते किंवा रामराज्य आपण जे म्हणतो, रामाचं राज्य आलं पाहिजे, रामाचं राज्य आलं पाहिजे, असे काही पिढ्यानपिढ्या जे भक्त होते ते गुणगान गात होते. आपल्याला वाटायचं रामाचं राज्य म्हणजे फार सोज्वळ आहे, राम म्हणजे फार सत्यवादी आहे, असं आपण रामायणातून पुराणकथातून ऐकलं पाहिजे आणि आपल्याला वाटायचं की रामाचं राज्य आलं पाहिजे. परंतु आज खऱ्या अर्थानं कळालं की रामाचं राज्य म्हणजे काय. म्हणजे राम पुढं दाखवायचा आणि त्या रामाच्या पाठीमागं जी काही चोरांची टोळी आहे त्यांचं राज्य येणार आणि ते लोकांना लुटणार रामाच्या नावानं, याला म्हणायचं रामराज्य. म्हणजे आतापर्यंत ही जी भक्त मंडळी, लुटारू मंडळी ज्या काही गर्जना करीत होते किंवा घोषणा देत होते रामराज्याच्या, त्या असं असतं रामराज्य हे आता आपल्याला कळायला लागलं. परंतु हे कळायला आपल्याला किती वर्ष लागली? हजारो वर्ष लागली. म्हणजे देवाच्या आडून चोरी करणाऱ्यांचं खरं स्वरूप कळायला किती वर्ष लागले? हजारो वर्ष लागले. कारण बरं झालं ते, कारण काय माहिती आहे का, BJPचं राज्य आलं. ते जर राज्य आलं नसतं ना तर रामराज्य आपल्याला कळालं नसतं, रामभक्ती आपल्याला कळाली नसती, बरोबर आहे की नाही? बरं, दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की विषय निघाला म्हणून मी सांगतो की हे जे पुराण आहेत ना, रामायण असो, महाभारत असो, तर हे देव दानव यांचं युद्ध किंवा सत्य असत्य याचं मार्गदर्शन म्हणून आपल्याला सांगितले जाते. परंतु ती वास्तविकता नाही आहे. खरं तत्त्वज्ञान आपण आतापर्यंत एवढ्या पोथी पुराणं लावले पण त्यातून काही शिकलोच नाही ना. कारण जर समजा ते सत्य असत्य, धर्म अधर्माचे जर ग्रंथ असते तर त्या धर्माचं पठन करणारे, त्याचं वाचन करणारे, त्याचा कथा सांगणारे सगळेच अधर्माच्या मार्गावर जातात ना. म्हणजे जे सांगतात तेच अधर्मी आहेत.
जे सांगतायत सत्य तेच असत्य वागतायत, जे सांगतायत नैतिकता तेच अनैतिकतेच्या मार्गाने जात आहेत. आता इथंच बघा ते काय म्हटले माहिती का अनुपम खेर, की त्या मंदिर परिसरात बलात्कार झाले. ते बलात्कार म्हणजे आजच्या दृष्टीनं काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला नुसती चोरी नाही करायची, अनाचार अनागोंदी बलात्कार सुद्धा मोगलांनी केले, ते मग आम्ही का करू नये, याचा तो अर्थ झाला. आणि ते खरंच आहे. आज दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत, म्हणजे चोऱ्या वाढल्या, दरोडे वाढले, तर बलात्कारही वाढले. मग ह्याला म्हणायचं का रामराज्य? म्हणजे मोगलांनी केलं म्हणून आम्ही करायचं? तर हे विषय ते अर्धवट राहिला. किंवा हे जे ग्रंथ आहेत रामायण वगैरे, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, की म्हणजे जनतेचं हरण कसं केलं जातं ह्याचा फार मोठा ठेवा म्हणजे रामायण. मग ते कसं आहे माहिती आहे का, की एखादं राज्य जर उद्ध्वस्त करायचं असेल, एखाद्या राजाचं पतन करायचं असेल, एखाद्या ज्ञानी माणसाचं अधपतन करायचं असेल, तर त्याचे बारकावे ह्या ग्रंथामध्ये लपलेले आहेत. आणि ते कधीच आपण त्यातून शिकलो नाही तर सांगितले नाही. मग ते काय माहिती का, की रामाचं राज्य आणि अयोध्या ही रामाच्या उत्तरार्धामध्ये बुडालेली आहे, संपलेली आहे, लयाला गेलेली आहे. हे कुणी सांगतच नाही. बरोबर. कशामुळं गेली? की ती लाव्यामुळं गेली. म्हणजे कान भरून एखादा राजा सुद्धा कसा त्याचं काय म्हणतात त्याला अधपतन केलं जातं किंवा त्याला संपविलं जातं, याचं उदाहरण आहे. जसं की त्या राज्यामध्ये जे काही 4-2 लोक होते की ज्यांनी समजा सीतेविषयी रामाचे कान भरले, म्हणजे काय केलं, संभ्रम निर्माण केला, अविश्वास निर्माण केला, म्हणजे घरच्या माणसांच्या विषयी अविश्वास निर्माण करायचा. आणि मग दुही निर्माण झाली की आपोआपच पतन होतं. म्हणजे तिथं युद्धाची गरज नाही, तलवारीची गरज नाही. आणि मग त्याचं पतन झालं की राज्य हरण करायचं. तुम्हाला हीच गोष्ट अनेक राजाच्या बाबतीत घडताना दिसते. तुम्हाला हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा घडताना दिसते, की जवळची माणसं फितुरीनं किंवा त्यांचे कान भरून किंवा त्यांच्या मतामध्ये बदल करून कसं संपविलं जातं त्याचं उदाहरण. अगदी त्याच पद्धतीने बघा तुम्ही महाभारतामध्ये सुद्धा एक शकुनी सगळं महाभारत घडवतो, पण तो लपल्याला शकुनी कुणाला दिसत नाही. फक्त त्या महाभारतातलं तत्त्वज्ञान आपल्याला वेगवेगळ्या अर्थाने सांगितलं जातं, पण कारण सांगितलं जात नाही. तसं आजचं सरकार आहे. आपल्याला सांगितलं जातं की एवढा उद्धार झाला, तेवढे लोकांना कामं भेटले, एवढ्या लोकांना आम्ही दर महिन्याला एवढे पैसे दिले, एवढा निधी दिला, बरोबर का? परंतु ह्या सगळ्या वरवरच्या देखाव्याच्या आडून या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस लुटला जातोय, सर्वसामान्य माणूस पिळला जातोय, हे कुणीच दाखवित नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोकांच्या वेदना समोर येत नाही, लोकांच्या वेदना लपवल्या जातात, त्यांचे दुःख लपवले जातात. आणि तिसरं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं जातं की जे आपल्या काहीच कामाचं नाही. असं सगळं हे धर्म, हे राम, हे रामायण आणि हे राज्य अशा पद्धतीचं आहे की ज्याचा उपयोग आज वास्तवात काहीच नाही. म्हणजे माणसांना वर्तमानात जगवायला शिकवत नाही. म्हणजे वर्तमानात भ्रष्टाचार करायचा आणि भूतकाळात लोकांना घेऊन जायचं. म्हणजे ते वर्तमानात जगतच नाहीत, भूतकाळात जगतील. म्हणजे त्यांना पुढची दिशा भविष्यकाळ कळतच नाही ना. तर अशांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून आता का होईना, या निमित्ताने का होईना थोडंफार समोर यायला लागले, लोक जागे व्हायला लागले, ही चांगली गोष्ट आहे. उलट अनुपम खेर यांच्यासारख्यांनी अजून काढावा. ते आता त्यांनी मोगल काढला, चंगेज खान काढावा, अब्दाली काढावा, गजनी काढावा, काय, आणि त्यांच्याबरोबरी कराव्यात त्यांनी. कारण त्यांच्याबरोबरी झाल्याशिवाय हे बारकाले नवाब आहेत का नाही राज्यात सत्तेवर आलेले, त्यांचे खरे चेहरे आपल्याला कळणारच नाहीत ना. म्हणून हे बोलणं आणि समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.